इसके अवसर पर क्या कहेंगे? करीब चार खासदार आपले निवडून आले आहेत सर. काय कसं का भावना लोक मुंबईतल्या आहे ना. हा आमचे टोटल महाविकास आले महाविकास आघाडीचे. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये विश्वगुरूंचा चेहरा घेऊन पण महायुतीला आपला अपेक्षित आकडा गाठता आला आणि त्या उलट आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे काँग्रेस असतील, आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादीचे नेते असतील, त्या सर्वांचा चेहरा घेऊन लोकांनी हे राज्यामध्ये त्यांचा विजयी रथ जो अबकी बार 400 पारचा जो नारा दिला होता ते रोखण्याचं काम केलं. याचा अर्थच असा आहे की पुढापुढीच्या राजकारणामध्ये ही जी संस्कृती ही महाराष्ट्रात नाही, ते लोकांना आवडलेलं नाही. लोकांचे असंख्य प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम हे केलं पाहिजे याच भावनेतून आहे. म्हणून आज निवड फक्त आमच्यामध्ये आनंद आणि उत्साह नाही तर जबाबदारी आहे की या खासदारांच्या माध्यमातून केंद्रामध्ये जास्तीत जास्त वाटा कसा आम्हाला आणता येईल, हक्काचा कसं आम्हाला या प्रश्नावरती जे असंख्य प्रश्न जे सुटले नाही, इकडचे जे इतर राज्यांमध्ये जे उद्योग घेऊन गेले ते परत कसे मागता येईल, या सर्व गोष्टीवरती चर्चा पुढच्या काळामध्ये आम्हाला करावी लागणार आणि ती करून करण्याचा प्रयत्न करू. भाऊ, मोदींच्याच करिश्म्यावरती आजपर्यंत सेना महाराष्ट्रात जिंकत आली असं म्हटलं जायचं, पण सद्यस्थितीमध्ये म्हणजे या निवडणुकीमध्ये मोदी प्रचारात नसताना किंवा शिवसेनेचे 2 फाट झाल्यानंतरही सेनेने आपलं अस्तित्व जपत परत मुंबईत आवाज. मोदीजी येतील तर त्यावेळी त्यांना असली नकलीचा वाद आणण्याची जी गरज लागणार नाही ही व्यवस्था महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने केलं. कुठचाही चेहरा नसताना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच चेहरा हे लोकांमध्ये भावलं गेलं. कारण कोविडमध्ये त्यांनी केलेलं काम, या महाराष्ट्रातील केलेली सेवा आहे कुटुंब प्रमुख या नात्याने त्याला सराहण्याचं काम किंवा त्याला साथ देण्याचं काम या जनतेने केलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये अभी तो सिर्फ झाकी आहे, असली पिक्चर तो विधानसभा में बाकी आहे. मुंबईत आवाज, मुंबईत आवाज हा मराठी माणसांचा, शिवसेनेचा आणि दिल्लीच्याही तख्ताला न झुकणारा मराठ्यांचा. धन्यवाद.